लाडगर स्वच्छ लाडगर स्वच्छ लाडगर स्वच्छ लाडगर स्वच्छ लाडगर सुंदर 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 लाडगर स्वच्छ लाडगर स्वच्छ लाडगर स्वच्छ लाडगर स्वच्छ लाडगर नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कोकणातील सुंदर लाडगर गाव या यूट्यूब चॅनलवरती मी रोशन कर्तेकर आपले स्वागत करतो। आजची व्हिडिओ ही लाडगर बीचची असणार आहे आणि ही व्हिडिओ पाहताना तुम्हाला लाडगर बीचचे आकर्षण नक्कीच वाटणार आहे। लाडगर बीचवरील स्वच्छता, वॉटर स्पोर्ट्सच्या सुरक्षित सुविधा तसेच येथील हॉटेलमध्ये हॉटेल मालकांकडून पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या चांगल्या प्रकारच्या सुविधा व कोकणी पद्धतीचे रुचकर जेवण याच्याच आधारावर लाडगर बीचला ब्लू फ्लॅगचे नामांकन मिळालेले आहे। ब्लू फ्लॅग म्हणजेच कचरामुक्त परिसर। लाडगर बीच आता पर्यटकांसाठी हवेसे वाटू लागले आहे। ब्लू फ्लॅगचे नामांकन जरी लाडगर बीचला मिळाले असले तरी हा मान लाडगर बरोबर पंचक्रोशीतील इतर गावांचा देखील आहे। प्रामुख्याने हा मान दापोली तालुक्याचा आहे। लाडगरचे बीच हे नेहमीच स्वच्छ असते। ब्लू फ्लॅगचे नामांकन मिळाल्यानंतर लाडगरवासियांच्या जबाबदाऱ्या अजून वाढल्या आहेत। म्हणूनच ग्रामपंचायत, लाडगर ग्रामस्थ, हॉटेल व्यावसायिक तसेच शाळेतील विद्यार्थी या सर्वांनी एकत्र येऊन लाडगर बीच त्यापेक्षा अजून स्वच्छ व नीटनेटके कसे राहील यासाठी आज स्वच्छता मोहीम राबवली होती। लाडगरमधील ग्रामपंचायत, येथील ग्रामस्थ तसेच हॉटेल व्यावसायिक यांनी खूप मेहनत घेऊन हे लाडगरचे बीच इथे स्वच्छ ठेवण्यात इथे त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि त्यामुळे हा असा लाडगर बीचला ब्लू फ्लॅगचा दर्जा प्राप्त झालेला आहे। तुम्ही पाहू शकता आता लाडगर बीच हे सर्वांसाठी एक खास आकर्षण ठरलेलं आहे आणि लाडगर बीच स्वच्छ ठेवण्यासाठी इथे ग्रामस्थच नाही तर येथील शाळेतील विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने इथे लाडगर बीचला येऊन लाडगर बीचची स्वच्छता करताना आपल्याला दिसत आहे।
हे लाडगर गाव दत्तक त्यांनी घेतलेलं आहे आणि दत्तक त्यांनी घेतल्यामुळे घेतल्यामुळे गेली अनेक वर्ष ते या ठिकाणी वेगवेगळ्या फॅसिलिटीज देत असतात. त्यांनी स्ट्रीट लाईट दिल्या, अन्य काही गोष्टी या ठिकाणी दिल्या आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायतीला त्याचप्रमाणे अन्य ग्रामपंचायतीला सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य जेव्हा जेव्हा त्यांना हात पडतो तेव्हा ते या ठिकाणी येतात. अनेक वेळेला स्वच्छता अभियान जे झाले त्याच्यासाठी त्यांचं सहकार्य फार मोलाचं होतं आणि त्याच्यामुळे अतिशय चांगलं कार्ड त्यांच्याकडनं मिळतं आणि त्यांच्याकडनं आतासुद्धा स्ट्रीट लाईट आणि कचरा कुंड्या ह्यात त्यांनी कबूल केल्यात. आजच ते बघून जाणार आहेत कुठे कुठे स्ट्रीट लाईट आपल्याला बसवायचे आहेत, कुठे कचरा. माननीय प्रदीपजी सुर्वे यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व शालेय शिक्षक विद्यार्थी यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. शाळेतील विद्यार्थ्यांनी लाडगर गावाच्या अक्षरासमोर उभे राहून लाडगर हे नाव कोरलेलं आहे आणि लाडगरला एक मानवंदना दिलेली आहे. शेवटी श्री सागर मोरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ब्लू फ्लॅग संदर्भात प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांनी त्याची अचूकपणे उत्तर दिले आहे. तर मित्रांनो, लाडगरचे बीच हे नेहमीच स्वच्छ असते. ब्लू फ्लॅगचे नामांकन मिळाल्यानंतर लाडगर बीचवर येथील ग्रामपंचायत सदस्य असतील, ग्रामस्थ, तसेच हॉटेल व्यावसायिक आणि शालेय विद्यार्थी यांनी एकत्र येऊन आज लाडगर बीचवर स्वच्छता मोहीम राबवली होती आणि याला छान प्रकारे प्रतिसाद मिळाला होता. खूप मोठ्या संख्येने इथे ग्रामस्थ वगैरे उपस्थित होते. तर ही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेली आहे. लाडगर बीचला बीचचे नामांकन मिळालेले आहे आणि लाडगरवासियांच्या वगैरे आणखी वाढलेल्या आहेत. तर स्वच्छता मोहीम ही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर लाडगर बीच तुम्हाला कसे वाटले हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ही व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा. धन्यवाद.